नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. श्री श्री रविशंकर हे एक जागतिक स्तरावर आदरणीय आध्यात्मिक गुरु, मानवतावादी आणि शांततादूत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी जगभरातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे, जो एका शांत आणि तेजस्वी बालकापासून एका प्रभावशाली आध्यात्मिक नेत्यापर्यंतचा आहे. आज त्यांचा वाढदिवस. याच निमित्ताने आज आपण त्यांच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, त्यांची शिकवण आणि त्यांनी जगाला दिलेले योगदान याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री भोसले पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रशिक्षिका. गेले 29 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेशी जोडलेली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था ऑफकोर्स परिचयाची आवश्यकता नाही आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी जवळजवळ 42 वर्षापूर्वी या संस्थेची सुरुवात केली. मी स्वतः माझ्या कॉलेजच्या सेकंड इयरपासून आर्ट ऑफ लिव्हिंगची व्हॉलेंटियर म्हणून जोडली गेले. त्यानंतर माझं जसं एज्युकेशन कंप्लीट झालं, BHMS कंप्लीट झालं, आफ्टर ग्रॅज्युएशन मी आर्ट ऑफ लिव्हिंगची हॅपीनेस कोर्स टीचर झाले, ज्यामध्ये सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून तणावमुक्तीचा अनुभव लोक घेतात. गुरुदेवांचं कार्य आज जवळजवळ 188हून जास्त देशांमध्ये चालू आहे. आज आपली संस्था सगळ्यात मोठी NGO म्हणून ओळखली जाते. या संस्थेतर्फे जे पण कार्य चालतं हे पूर्णपणे सेवा प्रकल्पांवर आधारित असतं. म्हणजे जर तुम्ही भारताबद्दल बोलला तर 5H नावाचा जो एक कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 25,000हून जास्त खेड्यांमध्ये हे सेवा कार्य चालू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचं तसं बघितलं तर खूप मोठा पसारा आहे. म्हणजे तणावमुक्तीचं हे मुख्य कार्य आहे. प्रत्येक व्यक्ती हॅपीनेस कोर्स करून इथे जोडला जातो. तो स्वतः तणावमुक्त होतो आणि त्याला वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं, आणि याच धारणेतनं ती व्यक्ती एक व्हॉलेंटियर किंवा एक स्वयंसेवक म्हणून इथे येते आणि पुढच्या प्रक्रियेनं सुरुवात होते. असंच एंट्री लेवलचा आणि एक प्रोग्राम आहे, सहज समाधी ध्यान योगा. हा प्रोग्राम आहे एफर्टलेस मेडिटेशन. म्हणजे अगदी जाता जाता सहजरित्या तुम्ही हे ध्यान शिकू शकता. या ध्यानाचा कालावधी पण खूप छोटा आहे. म्हणजे अगदी 6 तासात पूर्ण होणारा हा कोर्स आहे. मी स्वतः या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सेसची सुरुवात 2002मध्ये मी केली कोल्हापूरपासून, आणि सहज समाधी कोर्सची सुद्धा मी जवळजवळ आता गेले 13-14 वर्ष हे कोर्सेस इथे घेते आहे. आणि या कोर्सच्या माध्यमातून एकच आहे की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला कुठेतरी एका तणावमुक्तीची गरज आहे. आजची तणावाची व्याख्या गुरुदेवांची जी आहे ती इतकी सिम्पल आहे आणि जी खरंच सगळ्यांना पटेल अशी आहे. 3 वाक्यात आपण स्ट्रेस बघू शकतो. एक म्हणजे दिवसभरात खूप काही करायचं आहे मला, पण माझ्याकडे ना वेळ खूप कमी आहे. म्हणजे वेळ अपुरा पडतो आहे आणि ऊर्जाही खूप कमी पडते. हा आहे तणाव, जो आजच्या जगामध्ये प्रत्येकाला अनुभवायला येतो. आता मल्टीटास्किंग तर आपण कमी करू शकत नाही, वेळही वाढवू शकत नाही. मग नक्की काय करू शकतो, तर आपली ऊर्जा वाढवू शकतो. आणि या ऊर्जेचा स्तर वाढवण्याआधी जर आपल्याला माहिती पडलं की कुठून आपल्याला ऊर्जा मिळते, तर 4च बेसिक गोष्टी आहेत जिथून आपल्याला ऊर्जा मिळते. ते आहे आहार, दुसरं आहे विश्रांती, तिसरा आहे श्वास, आणि चौथा आहे ध्यानस्थ मन. तर पहिले 2 सोर्स तर आपण लहानपणापासून अनुभवले आहेत. पण जेव्हा तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम किंवा कुठलाही पहिला कोर्स करताय, जसं हॅपीनेस कोर्स कराल किंवा सहज समाधी ध्यान कराल, तर तुम्हाला अजून 2 ऊर्जेच्या स्रोतांची मदत होते आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तणावमुक्त आणि एनर्जेटिक लाईफ एक्सपिरियन्स करू शकता. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अजून बरेच प्रोग्राम आहेत जे पुढच्या लेवलचे आहेत. जसं ॲडव्हान्स कोर्स आहे ज्याच्यामध्ये आंतरिक शांती मिळते. जसं प्रत्येकाला नुसतं आंतरिक शांती असून गरजेचं नाही, तर प्रचंड उत्साहाची गरज आहे, एक डायनामिझमची गरज आहे. त्यासाठी त्यावर आधारित कोर्स आहे, म्हणजे डायनामिझम फॉर सेल्फ अँड नेशन. शॉर्टकट आहे DSL कोर्स. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव DSL कोर्सची टीचर आहे. या कोर्सच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या संकोचातनं बाहेर पडता येतं, त्यांच्या नेक्स्ट लेवलच्या लाईफमध्ये सुरुवात होते, त्यांची कॉन्फिडन्स लेवल्स बूस्ट होतात.
त्याहून अजून एक पुढचा कोर्स आहे. जर एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल की मला आर्ट ऑफ लिव्हिंगचा ऑफिशियल व्हॉलेंटिअर म्हणून जगायचं आहे किंवा पुढे जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक किंवा प्रशिक्षिका व्हायचं आहे, तर त्यावर आधारित कोर्स आहे व्हॉलेंटिअर ट्रेनिंग प्रोग्राम, जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी होतो. मी स्वतः त्याची एक प्रशिक्षिका आहे. तर बेसिक जर तुम्ही विचारलं तर आज गुरुदेवांच्या माध्यमातून तणावमुक्तीचं हे कार्य सगळ्या स्तरांवर चालतं आहे. आणि हे फक्त मोठ्यांसाठी नाही आहे, इवन लहान मुलांना वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांची ऊर्जा योग्य दिशेनं वळवता येईल असे बरेचसे कोर्सेस आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात एक काय म्हणता येईल हॅपनिंग कोर्स आहे की जो खरंच मुलांना इतका उपयोगी आहे, प्रज्ञा योगा, ज्याच्यामध्ये मुलांना त्यांची इंट्युटिव्ह पॉवर डेव्हलप होते आणि ज्याचा फायदा ऑफकोर्स त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच होतो. तर असं आर्ट ऑफ लिव्हिंगचं खूप मोठा वृक्ष आहे. जवळजवळ 52हून जास्त प्रोग्राम्स आहेत आणि सेवा प्रकल्प तर वेळोवेळी आपण म्हणजे जिथे गरज असेल तिथे पहिली जर संस्था कुठली पोचत असेल तर ती आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. आज कोल्हापूरमध्ये जेव्हा पण फ्लड झाले किंवा इवन करोनाच्या महामारीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवेचं कार्य आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेलं आहे. इवन मोफत स्कूल्स पण आपल्याकडे पूर्ण भारतभर जवळजवळ 1,500हून जास्त फ्री स्कूल्स आहेत की जिथे खरंच ज्या मुलांना स्वतःहून एज्युकेशन घेता येणार नाही अशा मुलांसाठी ह्या स्कूल्स चालू केल्या आहेत. त्याच्यातल्या जवळजवळ 3 ते 4 स्कूल पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. मला हे ज्ञान वयाच्या 19व्या वर्षी मिळालं. ॲज अ स्टुडंट, मेडिकल स्टुडंट, मी जेव्हा हा प्रोग्राम किंवा हा कोर्स केला, मी स्वतः ॲज अ मेडिकल स्टुडंट इतकी प्रभावित झाले की जे गोष्ट औषधाने होऊ शकणार नाही, मला रिअलाईज झालं की ही गोष्ट या कोर्समध्ये मिळेल. म्हणजे मग हिलिंग असेल किंवा इवन कॉन्फिडन्स लेवल बूस्टिंग असेल, एक आयुष्याला योग्य दिशा देणं असेल, तर माझ्या आयुष्यामध्ये एक हिलिंग एक्सपिरियन्स असाच घडला होता. लाईक बिफोर डुईंग द कोर्स आय वॉज सफरिंग फ्रॉम अस्थमा आणि जस्ट प्रॅक्टिसिंग सुदर्शन क्रिया फॉर अ मंथ आय वॉज कम्प्लिटली आउट ऑफ इट. असे खूप सारे एक्सपिरियन्सेस मागच्या 29 वर्षात आलेले आहेत. पण मी हेच म्हणेन की फक्त हिलिंगसाठी म्हणून हा कोर्स नाही करायचा आपल्याला. एक असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला एक पूर्णत्वाचा अनुभव हवा असतो. एक अशा मेंटरची, एक अशा गुरुची गरज असते की जो तुमची स्वतःची ओळख स्वतःला करून देईल. ते मला असं वाटतं की आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा जो मार्ग आहे हा एकदम परिपूर्ण, जीवनाला परिपूर्णता देणारा मार्ग आहे. आणि वेळोवेळी बरेचसे हिलिंग एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. आता मी स्वतः बोलायला गेले तर ते खूप मिराक्युलस वाटते आणि पण गुरुदेव तेही म्हणतात की आपल्याला मिराकल्सच्या मागे नाही जायचं आहे, तर ज्ञानामध्ये राहायचं आहे आणि तणावमुक्त जीवन जगायचं आहे. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे किंवा मी सगळ्यांना एक आमंत्रण, आवाहन करते की ज्या ज्या व्यक्तींनी अजूनही सुदर्शन क्रिया शिकलेल्या नाही आहेत किंवा ध्यानाची अनुभूती घेतली नाही आहे, लवकरात लवकर तुमच्या जवळ आसपास जिथे कुठेही आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर असेल, नक्की हा सुदर्शन क्रियेचा कोर्स करा आणि तुमच्या जीवनामध्ये तणावमुक्तीचा एक मार्ग नवीन मिळवा जो तुम्ही रोजच्या रोज वापरू शकाल. नमस्कार. नमस्कार. 13 मे गुरुदेवांचा वाढदिवस. गुरुदेव म्हणजे परमपूज्य श्री श्री रविशंकर त्यांचा वाढदिवस 13 मे. पण गुरुदेव 13 मे म्हणत नाही कधी, मैं 13 म्हणतो. मैं 13. आणि ती जेव्हा लहान होते तेव्हापासून सगळं जग वाट पाहते असं ते स्वतः म्हणायचे. त्यामुळे ते प्रत्येकाला हे प्रॉमिस करतात की मैं 13 हूँ. याचा अनुभव मला शेकडो वेळा आलेला आहे. 2006 साली मी पहिल्यांदा आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स केला, ज्यामध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते. त्यानंतर जे जे कोर्सेस मला शक्य होतील ते करत गेलो आणि प्रत्येक कोर्समध्ये गुरुदेवांनी आपल्याला शरीराबद्दल, आपल्या मनाबद्दल, आपल्या भावभावनांच्याबद्दल खूप वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया दिलेल्या आहेत, ध्यान प्रक्रिया दिलेल्या आहेत. त्याचा फायदा खूप. या शिबिराबद्दल मला पहिल्यांदा माझे फॅमिली डॉक्टर परांडेकर यांनी सांगितलं. माझा धान्याचा व्यवसाय आणि धान्याची तेजीमंदी, उदारी यामुळे मला थोडं एकदा दुकानात चक्कर आली आणि डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टर म्हणले की तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे आणि ह्या वयात तुमचं ब्लड प्रेशर वाढायचं काही कारण नाही. काय कारण आहे?
माझ्या ताणतणाव मी सांगितलं. तेव्हा डॉक्टरांनी एक बी पीची गोळी लिहून दिली होती. मला चांगलं लक्षात आहे, 1.25 mg होती ती. आणि ती म्हणली ही गोळी घे, पण हा कोर्स एक चालू होते मंगळवारपासून, तो कोर्स कर. म्हणजे एका MBBS डॉक्टरनी सुचवलेला हा कोर्स आहे. त्याच्यावरून बघा या कोर्सचं काय म्हणतं. मी गोळीचं पाकिट जवळ ठेवलं आणि कोर्सला गेलो. त्याच्यानंतर आज तागा आहेत ते फक्त गोळीचं पाकिट मी ड्रॉवरमधून काढतोय, बघतोय, ठेवते. कधी मला गोळी घ्यायची गरज लागली. आयुष्यात खूप मोठी मोठी भावनिक प्रसंग आले माझ्यावर, पण त्या भावनिक प्रसंगामध्ये मला तरुण जायला ही गुरुदेवांच्या प्रक्रिया, ध्यान आणि त्यांनी दिलेला आम्हाला जो काही आधार आहे नाही 13 त्याची सतत म्हणत आले, त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला. 1983 साली गुरुदेवांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था निर्माण केली होती. 1983 साली गुरुदेवांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था निर्माण केली आणि सगळ्या जगभर आज 180 देशामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम चालतं. यामध्ये कोणत्याही जातीचा, धर्माचा, कशाचंही बंधन नाही. कारण यामध्ये हे फक्त श्वास घेणं, श्वास सोडणं, चांगल्या प्रक्रिया आणि आपलं भावनिक आरोग्य कसं टिकवायचं हे शिकवलं जातं. आणि हेच तर सगळे धर्म, सगळं अध्यात्म हेच सांगते ना. त्यामुळं हा आर्ट ऑफ लिव्हिंग सगळ्या जगभर प्रसार करू शकतो. आज आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की यामध्ये पैसे घेतले जातात वगैरे. पैसे 2 कारणासाठी घेतले जातात. एक महत्त्वाचं कारण आहे की आपण जर पैसे दिले तर कमिटमेंट येते की मी पैसे दिलेत तर ते मी शिबिर पूर्ण करायला पाहिजे. दुसरं, हे जे काही पैसे आहेत ते सगळं डोनेशन जे आहे ते सगळं आश्रमला जाते आणि आश्रमातून हे सगळं सामाजिक प्रकल्पांनाच वापरलं जातं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की 65,000पेक्षा जास्त खेळी आर्ट ऑफ लिव्हिंगनं दत्तक घेतली. जिथं प्यायचं पाणी नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, शालेय शिक्षण नाही, अशा ठिकाणी तिथं आर्ट ऑफ लिव्हिंग काम करायला लागले. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लातूर हा तसा दुष्काळी भाग होता, आज सगळ्या पण होता. पण गुरुदेवांच्या प्रेरणेनं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तिथं नद्या आणि नद्या साफ करायचा जे काही प्रकल्प चालू झाला त्याच्यामुळं आज सुजलाम सुफलाम झालेला आहे. मी असं ऐकलं होतं तेव्हा तिथं की त्या भागामध्ये, काही दुष्काळी भागामध्ये लोक मुली द्यायला तयार व्हायची नाही. त्या तर किती इतकं पाणी प्यायला दुर्भिक्ष असायचं पाण्याचं. तिथं सराफांची दुकानं नव्हती, कारण सोनं घेणार कोण, इतका दुष्काळी भाग होता तेव्हा. पण आज सुगलाम झाले ती गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली. आणि हे जे काय आपण डोनेशन देतो त्याच्यामुळेच हे सगळं झालं. 1100पेक्षा जास्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्कूल्स आहेत. श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, जिथं CBSE अभ्यासक्रमाद्वारे मुलांना शिक्षण दिलं जातं. हे टोटली फ्रीमध्ये शिक्षण. गुरुदेवांनी सांगितलं की इथे जी मुलं येतील त्यांना याय जायचं पैसे, त्याच्यानंतर त्यांचं खायचे डबे असतील ती, पुन्हा शिक्षणाचा खर्च, कॉम्प्युटर वगैरे जे काही शैक्षणिक साहित्य असेल ते, हे सगळं आर्ट ऑफ लिव्हिंग फ्री करतात. मुलांनी या शाळेत यावं म्हणून काही पालकांनासुद्धा पैसे द्यावे लागतात. कारण त्या पालकांचं म्हणणं असं आहे की हे मूल जर तुमच्याकडे शिकायला आलं तर हे मूल जिथं जाणार आहे काम करायला, ते जे आमचं नुकसान होते, पैसे मिळणार नाही, त्या पैशाचं काय. पण अशा काही ठिकाणी मुलांच्या पालकांना पैसे देऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मुलांना आणून इथं शिक्षण पूर्ण करत आलं. आणि 2022 साली बेंगलोरमधल्या या शाळेचं एक तर शिक्षण मंडळ सगळं बघायला आलं होतं की ह्या शाळेत नेमकं काय चाललं आहे. कारण तेव्हा 12वीच्या 3 सलग बॅचेस बाहेर पडले ना, सगळी मुलं डिस्टिंक्शनमध्ये होती. म्हणून तिथलं शिक्षण मंडळसुद्धा बघायला आलं होतं की काय चाललं नेमकं या शाळांचं. त्याशिवाय व्यसनमुक्तीचं काम चाललं आहे मोठ्या प्रमाणात. युवक नेतृत्व शिबिर म्हणून जे काय व्हायला युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम जो चालतं त्याच्यामुळे सगळी ग्रामीण भागात त्या पद्धतीने त्याचं काम चाललं आहे. मी ह्या जगात माझ्या आईवडिलांना सगळेजणच मानतात, मी तर मानतो, खूप मानत होतो आणि गुरुदेवांनाही मानतो. पण 2008 साली असा एक प्रसंग आला माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, खूप मोठा धक्कादायक प्रसंग की 2008 साली माझ्या आईवडिलांचा एकाच काळमध्ये ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. आणि ज्यावेळेला मीही त्याच्या आधी आर्ट ऑफ लिव्हिंग 2006 ते 2008 चालू केलं होतं तेव्हा सगळेजण म्हणायचे की हा वाया गेला आहे, गेले आता दुकान घर सगळं सोडणार वगैरे अशा पद्धतीने चर्चा चालू होती. पण जेव्हा हा माझ्या आयुष्यात ही घटना घडली आणि मी भावनिकदृष्ट्या पूर्ण तुटून गेलो, कुटुंबात दुसरं कोणी नव्हतं एवढ्या मोठ्या कुटुंबात सांभाळणार, तरी पण त्या
धक्क्यातनं त्या ह्याच्यातनं बाहेर पडायला मला हे ज्ञान आणि हे माझं ध्यान आणि ही सुदर्शन क्रिया उपयोगी पडली. आणि ज्या एका स्थैर्यानं मी ते सगळं सांभाळलं आणि जे काही विधी केले आणि ज्या पद्धतीनं माझ्या कुटुंबाला मी सपोर्ट केला. मी हे होण्यापूर्वी जी लोक मला म्हणायचे की आता तू वाया गेलास, वाद गेलास, ते सगळे येऊन सांगून गेले की हे ज्ञान आणि हे ध्यान ही प्रक्रिया तुझ्यासोबत होती म्हणून तू शिकू शकला असतास. तुझ्या जागी आम्ही कोणी असतो तर पुन्हा उभारणं आम्हाला शक्य नव्हतं. अशा पद्धतीनं भावनिकदृष्ट्या सपोर्ट करणारी ही आर्ट ऑफ लिव्हिंग ही एकमेव संस्था आहे असं मला म्हणायचं. काही आध्यात्मिक संस्थांच्यामध्ये फक्त ज्ञान आहे, काही आध्यात्मिक संस्थांच्यामध्ये फक्त उत्साह आहे, उत्सव आहे. पण आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक अशी संस्था आहे जी तुम्हाला संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर तुमच्या काम करते आणि तुमच्या प्रगतीला, सर्वांगीण प्रगतीला साथ देते. मी डॉक्टर अनिमा दही भाते, वरिष्ठ प्रशिक्षिका, आर्ट ऑफ लिव्हिंग, विभाग प्रमुख, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. गेल्या 23 वर्षापासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सेवा करत आहे. 13 मे रोजी आपण गुरुदेव सद्गुरू श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस संपूर्ण जगभरामध्ये आपण साजरा करतो. तेव्हा आपण सत्संग असतो आणि सेवा प्रोजेक्ट्स, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आणि त्याशिवाय महासत्संग आणि ध्यान आपण सर्व जगामध्ये घेत आहोत. आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ध्यान खूपच गरजेचं आहे. ताणतणावमधनं मुक्त होऊन जीवन आनंदरूपी कसं जगता यावं ह्याचं मी प्रशिक्षण गेल्या बऱ्याच वर्षापासून मी देत आहे. जीवनाला संपूर्णाकडे नेणारा मार्ग म्हणजे जीवन जगण्याची कला. हे आपलं जीवन विधात्याने दिलेली एक खूप सुंदर भेट आहे. ते जीवन आपण दुसऱ्या प्राण्यांसारखं न जगता जीवन कलात्मकरित्या जगायला पाहिजे. जीवनामध्ये जबाबदाऱ्या, कर्म, त्याच्याबरोबर आपल्या मनाला कसं सांभाळायचं ही सगळ्यात मोठी आपली ह्या पृथ्वी तळावर जबाबदारी आहे. त्याच्याबरोबर जीवनामध्ये एक इंद्रधनुष्यासारखं म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं संगीत असू दे, नृत्य असू दे, ज्ञान असू दे, असं पूर्णतेकडे नेणारा मार्ग म्हणजेच आमचं जीवन जगण्याची कला. पण आता आपण सगळ्यातवर बघत आहोत की सगळ्यातवर नैराश्य आहे, आत्महत्या लोक करत आहे, आणखीन वातावरण संपूर्ण समाजामध्ये बिघडलेलं आहे, महिलांवर अत्याचार होत आहे, हिंसाचार होत आहे. तर ह्याच्याकरता काय कारणं आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा आरोग्यामुळे किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळे हे आत्महत्यापर्यंतसुद्धा आपल्याला हे प्रश्न उद्भवतात. महिलासुद्धा खूप पीडित आहे. तर मग त्याच्याकरता एकच आहे की जे काही आपल्यामध्ये साठलेलं आहे त्याला आपण श्वासाद्वारा नियमित करू शकतो. श्वासाद्वारा आपण मनाला नियमित करू शकतो. मनाचा स्वभाव असतो की तो भूतकाळात जातो आणि भविष्यकाळात जातो आणि नकारात्मक भावना येतात आणि ह्या भावनामुळे आपण आपल्या फुफ्फुसाचा फक्त 30% वापर करतो. जर आपण योगा केलं, प्राणायाम केलं, ध्यान केलं आणि सुदर्शन क्रिया केली तर जे काही आपलं हे फुफ्फुसाची क्षमता आहे ती आपली वाढून जवळजवळ 70-80% होते आणि आपल्यामध्ये जे पण स्ट्रेस टॉक्सिन्स आहेत ते एलिमिनेट होतात आणि मग जीवन खूप सुंदर जगता येतं. तर जीवन जगण्याची कला हे शिबिर पूर्ण जगभरामध्ये घेतल्या जातात वेगळ्या वेगळ्या स्तरांवर. मी सुद्धा शासकीय कार्यालयामध्ये, त्याशिवाय सगळ्या वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये, स्पेशली अभियांत्रिक महाविद्यालयामध्ये, आणखीन डॉक्टर्स करता, मीडिया करता, वेगळ्या वेगळ्या स्तरांवर आणि खेड्यापाड्यामध्ये सुद्धा ग्रामविकास कसा व्हावा, खेड्यामध्ये लोकांना कसं मार्गदर्शन करावं त्याच्यामध्ये मी निरंतर प्रशिक्षण देत आहे. जवळजवळ 25,000हून जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आहे आणि 5,000 लोकांनी माझं हे शिबिर केलेले आहे. त्याशिवाय माझे इंटरटॉक्स असतात कॉलेजेसमध्ये, उद्बोधन शिबिर असतात की मुलांना, युवांना त्यांना कसं त्यांचं पण कसं सबलीकरण करायचं, यूथ एम्पॉवरमेंट प्रोग्राम किंवा महिलांकरतासुद्धा महिला सबलीकरण ह्याच्यावर मी खूप कार्य करत आहे. माझी स्वतःची एक खूप छान गुरु स्टोरी आहे. 13 मेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते. मी जवळजवळ आपल्याला जसं सांगितलं 23 वर्षापासून आहे. सद्गुरू श्री श्री रविशंकरजी 2005मध्ये पहिल्यांदा कोल्हापुरात आले. इथे आम्ही एक 50,000 लोकांचा महासत्संग केला आणि गुरुजी माझ्याकडे राहिले. माझ्याकडचा खूप छान
म्हणजे सुंदर एक गोष्ट आहे, अनुभव आहे, जीवनातला उच्चांक आहे. पण त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये काही वेगळंच लिहिलं होतं. 2006पासून मला स्ट्रेस आला. मी डोळ्यामध्ये दिसायचंही कमी झालं. मी जवळजवळ कॉलेजमध्ये जायचं बंद केलं आणि मला भूक लागत नव्हती आणि झोप येत नव्हती. असं होत गेलं आणि जवळजवळ माझं वजन 32 किलो झालं आणि असे मी 7 वर्षहून जास्त काढले. श्वास घेत नव्हते, जीवन नव्हतं. श्वास आहे तर जीवन आहे. आपल्या जीवनाचं सगळं रहस्य श्वासोश्वासामध्ये दडपलं आहे. पण गुरुकृपेमुळे वयाच्या 60व्या वर्षी मला परत पुनर्जीवन मिळालं. मी परत योगासने, प्राणायाम, ध्यान, जगविख्यात सुदर्शन क्रिया करायला लागले आणि आज मी पूर्ण जीवन जगत आहे. जे मला ज्ञान मिळालं ते मी ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचवत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जीवनामध्ये श्वास आहे. आपण जेव्हा जन्मलो तेव्हा आपण श्वास घेतला. जेव्हा आपण हे पृथ्वी तर सोडून जाणार आहे, आपण श्वास सोडणार आहे. तर जीवनाचे सगळे रहस्य श्वासोश्वासामध्ये घडले आहे. तर जर आपल्याला मनाला संतुलित करायचं असेल तर श्वासाला संतुलित करायला पाहिजे. जीवनामध्ये संतुलन आहे तर स्वास्थ्य आहे आणि असंतुलन आहे तर रोग आहे. तर रोग आपलं शरीर कसं व्याधीमुक्त करूया आणि श्वासाला कसं कंट्रोल किंवा नियमन करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाला कसं शांत ठेवूया. तर शारीरिक स्वास्थ्य आणि निरोगी मन असं प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हम फिट तो इंडिया फिट. मी सक्षम भारताची सक्षम नागरिक आहे. सद्गुरूंची आमच्यावर कृपा आहे आणि आम्ही जसं जीवन जगलो असं सगळ्यांनी जीवन जगावं आणि हे जीवन हे सगळं जेवढे जे काही चाललेले आहे प्रॉब्लेम त्याच्यातनं दूर होऊन आणि मनशांती आणि आनंदात सर्वजण जीवन जगूया. एवढंच मला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे. आनंदी राहूया, आनंद पसरवूया आणि संपूर्ण विश्वामध्ये आनंद देऊया. नमस्कार, मी संतोष लाड, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक, कोल्हापूर येथे काम करतो. मी 2004पासून गुरुदेवांच्या सानिध्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करून ह्या कार्याची सुरुवात केली. आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुजींनी जी स्थापन केलेली संस्था जी आहे ती या संपूर्ण जगामध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी म्हणून काम करते. आर्ट ऑफ लिव्हिंग या नावातूनच या सगळ्याचं अभिप्रेत होते की जीवन जगण्याची कला. जीवन जगत असताना कशा पद्धतीनं जीवन जगलं तर ते अतिशय आनंदी आणि चांगल्या पद्धतीनं सकारात्मकतेनं आपण जगू शकतो. त्यासाठी ही संस्था अनेक ठिकाणी म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्सेसच्या माध्यमातून हे ज्ञान पोहोचवण्याचं काम. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात की लोकांना सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे जे सर्वश्रेष्ठ जे दान आहे ते म्हणजे ज्ञानदान. आणि ज्ञानदानाचं कार्य करत असताना आपण ज्या पद्धतीनं लोकांना त्यांच्या जीवनामध्ये अतिशय प्रभावीपणे आणि सकारात्मक जीवन जगण्याची जी कला आहे किंवा जी पद्धती आहे ही जर का त्यांना आत्मसात करून देण्यासाठी प्रयत्न केला तर तीच खऱ्या अर्थानं एक ईश्वरी सेवा असं मानतात. आणि त्या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये गेली अनेक वर्ष हा आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे कार्य आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अविरतपणे सुरू आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितला तर साधारणपणे 186 ते 187 प्रशिक्षक आहेत की जे या माध्यमातून योग अभ्यास, अध्यात्माचा प्रसार, त्याचबरोबरीनं आठवड्याचा वेगवेगळ्या ठिकाणी सत्संग करणं, त्याच्यानंतर फॉलो करून घेणं किंवा त्यांना पुन्हा पुन्हा याची प्रचिती आणून देणं यासाठी पूर्ण वेळ कार्यरत असतात. त्याचबरोबरीनं जो गुरुदेवांनी जो संदेश दिला आहे वसुधैव कुटुंबकम, या माध्यमातून वसुधैव कुटुंब म्हणजे संपूर्ण जगच आपलं कुटुंब आहे. या जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाच्या उत्थानासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे. हा एक संदेश गुरुदेवांनी या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून संपूर्ण जगाला देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबरीनं गुरुदेवांनी हे जे कोर्सेस आहेत किंवा हे जे कार्य आहे हे फक्त शहरापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण गावागावातली जी मुलं आहेत किंवा गावागावातले जे नागरिक आहेत की त्या लोकांनाही तितक्याच तत्परतेने आणि तितक्याच सकारात्मक ऊर्जेतून जीवन जगता यायला पाहिजे. त्या अनुषंगानं वेगवेगळे कोर्सेस गुरुदेवांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये साधारणपणे 62-63 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक वयोगटासाठी एक वेगळा कोर्स या संस्थेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ग्रामीण भागातील मुला मुलींच्यासाठी यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम
म्हणजे जीवनामध्ये अतिशय सकारात्मकतेने आणि पॉझिटिव्हिटीनं कशा पद्धतीनं काम करता येते, नेतृत्व म्हणजे काय, गावाचा विकास कसा करायचा आणि आदर्श गावाची जी संकल्पना आहे ती अस्तित्वात पूर्णत्वपणे कशी आणायची ह्याचं प्रशिक्षण या यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम या माध्यमातून दिलं जातं. हा 8 दिवसाचा अनिवासी कोर्स असतो. त्यामध्ये मुलांना एकत्रित आणून त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अशा पद्धतीनं ट्रेन केलं जाते की त्यांची स्वतःची पर्सनॅलिटी सुधारली पाहिजे, त्या लोकांना एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्या आत्मविश्वासातून त्यांनी आपल्या संपूर्ण गावाचा विकास करू शकतो. असे विविध कोर्सेस या तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून बघायला मिळते. म्हणजे वयोगट 8 ते 14, 14 ते 18 अशा प्रत्येक वेगवेगळ्या घटकासाठी कोर्सेस आहेत, गृहिणींच्यासाठी कोर्सेस आहेत. एकंदरीतच काय, या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणजे पूर्ण तणावमुक्त जीवन. गुरुदेव म्हणतात की आपलं शरीर हे पूर्ण आजारमुक्त असलं पाहिजे, मन हे तणावमुक्त असलं पाहिजे आणि शरीरामध्ये सातत्याने तुमच्यामध्ये उत्साह असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण जीवन व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं असू शकतो. आणि हाच संदेश सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यासारखे प्रशिक्षक, अनेक प्रशिक्षक करत आहेत. कोल्हापूरमध्ये जसं मी मगाशी म्हटलं 186 प्रशिक्षक आत्तापर्यंत कार्यरत आहेत. आणखीन ही संख्या वाढत चालली. म्हणजे असं आम्ही आवाहन करतोय तरुणांना की तुम्हीही या कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. कारण समजा बघा ना की गुरुदेव एकट्यानेच हे संपर्क करू शकतात, तर त्यांनी काय केलं की आमच्यासारखे प्रशिक्षक बनवले की जे प्रशिक्षक घराघरात जाऊन गावागावात जाऊन हा गुरुदेवांचा जो संदेश आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचवतो. एक आज गुरुदेव 13 मे हा गुरुदेवांचा एक वाढदिवस आहे. हा वाढदिवस आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी साजरा करतो की हा एक संदेश आहे. गुरुदेव काय म्हणतात की 13 मे मै 13 म्हणजे मी तुमचा आहे आणि त्याच पद्धतीनं ते एक संदेश देतात की तुम्ही मला कोणी फरक मानू नका, की मी तुमचा आहे असंच समजून आपण या कार्यात राहील. 13 मे या वर्षीचा जो वाढदिवस आहे तो ज्या जी आता सद्यस्थिती आपण बघितली की युद्धाचं वातावरण सुरू आहे, तर अशा वेळेमध्ये गुरुदेवांनी सांगितलं की आत्ता सगळ्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं गुरुदेवांनी संदेश दिला की माझा वाढदिवस म्हणजे उत्साह ह्याच्यामध्ये कुठलंही सेलिब्रेशन न करता अतिशय साधे पद्धतीनं करायचं. तर या वाढदिवसामध्ये त्यांनी आणखी एक संदेश दिला की तुम्ही मंत्र चॅन्टिंग केलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीची ध्यानधारणा केली पाहिजे की जेणेकरून ह्या संपूर्ण समाजामध्ये किंवा दोन्ही देशांच्या मध्ये शांतता प्रस्थापित होईल. किंवा उद्याचाही वाढदिवस अतिशय साधेपणानं सत्संगद्वारे त्याचबरोबर मंत्र चॅन्टिंग करून आम्ही म्हणजे उत्साहात तर साजरा होईलच, फक्त त्याचं सेलिब्रेशन अतिशय साध्या पद्धतीनं असेल. आणि ह्या वाढदिवसाच्या माध्यमातून मी हा संदेश देतो की लवकरात लवकर या दोन्ही देशांच्या युद्धाच्या माध्यमातून जी काय तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे आणि पुन्हा हे सर्व जे जीवन आहे पूर्वपदावर यायला पाहिजे. 2024 पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जोडलो गेलो आहे. या जीवन जगत असताना अत्यंत असे वेगवेगळे अनुभव माझ्याही वैयक्तिक जीवनामध्ये आलेले आहेत. म्हणजे तसं जर का बघितला तर जेमतेम शिक्षण घेऊन मी सुरुवात केलेलं माझं जे जीवन होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं जगता येण्यासाठी म्हणजे गुरुदेवांनी आम्हाला ह्या मार्गावरती आणले. आणि एक विशेष अनुभव सांगायचा म्हणजे असं झालं की मला गायीची आवड खूप होती, पूर्वीपासून होती आणि माझी अशी पूर्वीपासून एक इच्छा होती की मला गाय सांभाळायची. आणि खूप झालं की एकदा दोनदा चौकशी केली तर असं पॉसिबल नाही ना शहरामध्ये गाय सांभाळणं. तर त्यावेळेला एकदा मी सहज असं म्हणजे जसं आपण बोलतोय ना की ज्यावेळेला मी गुरुदेवांना भेटतोय त्यावेळेला गुरुदेवांना मी एखादी प्रश्न विचारतो की हे कसं होतं. तर मी म्हटलं गुरुदेव मला गाय सांभाळायची आहे, खरं सद्य परिस्थिती पाहता तसं शक्य नाही. गुरुदेव फक्त जस्ट म्हटले होते की तुझ्यासाठी योग्य असेल तर ते होऊन जाईल, एवढंच ते बोलले आणि निघून त्यावेळेला गेले होते. त्याच्यानंतर एक दिवस असा आला की माझी तब्येत बरी नव्हती, मी झोपूनच होतो घरामध्ये आणि थोडंसं डॉक्टरने सांगितलं होतं की बेड रेस्ट घ्या वगैरे. अशा परिस्थिती सुरू असताना गायीचा विचार त्यावेळेला डोक्यातच नव्हता आणि सडनली मला एकाचा फोन आला की अरे काय करायचं. म्हटलं बरं नाही, मी झोपलोय. तर नाही की असं आहे आणि माझी गाय मला तुमच्या घरी पाठवून द्यायची आहे. मलाही समजलं की असं कसं काय तू म्हणू शकतो. तर नाही म्हटलं माझ्याकडे थोडीशी गाय म्हणजे माझा जे कलिक आहे तो म्हटला की मी ती गाय तुमच्या घरी पाठवतो. म्हटलं ठीक आहे मी येतो आणि बघून घेऊन जातो. तर कुठल्याही प्रयत्नाशिवाय म्हणजे आमच्या घरी गाय आहे, मी गाय बघायला गेलो नाही. गायीचं फक्त गुरुदेव म्हटलं की तुझ्यासाठी योग्य असेल तर ती आपोआप तुमच्या घरी येईल. आणि मला त्यावेळेला आठवलं होतं की गुरुदेव असं कसं म्हटले असतील. आणि काही म्हणजे लिटरली मी घरातून एक पाऊलही बाहेर टाकलं नाही आणि ती गाय आमच्या घरी आहे.
आता ती 1 वर्ष झालं माझ्या घरी आहे. अतिशय व्यवस्थित तिचं पालन संगोपन चालू आहे. अगदी व्यवस्थित. आणि लोकही आश्चर्य करतात की एवढ्या गडबडीच्या ठिकाणी गाय राहते कशी. की हा एक माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे मी असं म्हटलं होतं फक्त की गाय मला सांभाळायची आहे. खरं ती सांभाळता येईल, तिचं व्यवस्थित होईल असं कधी असं कल्पना नव्हती. म्हणजे इच्छा तरी आपल्याकडे असतेच, तर ती प्रत्यक्षात येईल असं वाटलं नव्हतं. तर गुरुदेवांच्या आशीर्वादानं अतिशय चांगल्या पद्धतीने गेले वर्ष झालं मी त्या गायीचा सांभाळ करतोय आणि मला त्याबद्दल खूपच कृतज्ञता आहे. श्री श्री रविशंकर यांचे जीवन एक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण प्रवास आहे. त्यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने आणि मानवतावादी दृष्टिकोनाने जगभरातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य, शांतता आणि सामाजिक सलोखा यांसारख्या क्षेत्रांमध्ये केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांचे विचार आणि शिकवण आजही लोकांना तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. त्यांचे कार्य केवळ एका व्यक्तीचे नसून एका वैश्विक चळवळीचे प्रतीक आहे, जी प्रेम, शांतता आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित आहे. श्री श्री रविशंकर यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.